नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी हॉटेलवरती जायला निघालो होतो छत्री घेऊन, कारण तेवढ्यातच आला होता पाऊस. पण मी पण हट्टी आहे की छत्री उघडली नाही, मी तसाच भिजत हॉटेलवरती गेलो. आणि तुम्हाला सांगतो, आपलं सप्लायर्स किंवा ट्रॅव्हल्सचं काही वेगळं ऑफिस नाही आहे. आपण हॉटेलवरूनच सगळे धंदे सांभाळतो. त्याप्रमाणे आपण हिशोब पण इथेच बसून केला आणि मग आपल्याला घरी जायचं होतं लवकर, कारण आपल्याला कुत्र्याच्या शेडीला जे नेट आणलं होतं, आपण तुम्ही बघितलं असणार गेल्या ब्लॉगमध्ये, ते बांधायचं होतं. मग ते नेट तर आपण तारेने मस्त घट्टपैकी बांधलं होतं, पण आपल्याला तेवढ्यातच मच्छरीने भरपूर फोडलं होतं बांधेपर्यंत. आणि मग त्यानंतर आपल्याला हॉटेलवरती जावं लागलं होतं ट्रॅव्हलर घेऊन, कारण 4 दिवसापूर्वी जे आपले कस्टमर आले होते ट्रॅव्हलर घ्यायला, त्यांनी गाडी फायनलाइज केली आणि आपल्याला टोकन पण अमाऊंट दिली. सो आपली गाडी सोल्ड आउट झाली आहे आता. मग त्यानंतर आपण तयारी केली आणि वाजले होते तोपर्यंत आपल्याला 8:30. मग आपण गेलो वर्कआउटला आणि आज आपल्या दोन्ही गाड्या एकत्र मस्तपैकी पार्क झाल्या होत्या आणि दिसत पण होत्या एक नंबरच, कारण ॲना स्विफ्ट घेऊन आलेला लवकर आणि मी आलो होतो इनोवा घेऊन. त्यानंतर वरती जाऊन मी वर्कआउट केला बायसेप्स आणि बॅकचा. त्यानंतर परतलो आपल्या हॉटेलवरती आणि तेवढ्याच आपल्या हॉटेलवरती आले होते सरदारजी. त्यांना म्हटलं काका एक तलवार सोबत पोच देते. ते म्हणाले तलवार बाहेर काढली तर आपल्याला एक बळी द्यायला पाहिजे. आम्ही म्हटलं काका तशीच राहू दे तलवार. सो असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब